पण तकलीफ म्हणजे काय बॅग काय बोललो तकलीफ म्हणजे काय अजूनही काढलं नाही माझा त्याच्यावर कसं आहे ना त्याला तकलीफ म्हणतात मेरे बेटे से बात कर बेटो जी एक बेटा हाँ अरे गौरी की समाधि की अक्कल नहीं है कुछ मत कहना बेटा कुछ मत कहना आज तुझे पिता की जिंदा पैदी होते रे दूसरा बाप होता तो भविष्य काय बोलताय कुठे पाहून घेतो तसं नाही हो म्हणजे हिंदी पिक्चरला कसं हिरोची आई अशा सिक्वेन्सला असेच जाणून पाहते बरोबर आहे पण तिथे तिचा नवरा मेलेला असतो इथे जिवंत आहे मग तुम्हाला वाटत असेल तर मी वर जातो नाही 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 बाबा नाही बाबा बाबा नाही बाबा बाबा तुम्ही नमस्कार बाबा आम्ही खूप लहान आहोत बाबा पण डॅडी माझं रक्त एक आहे त्याचं रक्त एक आहे हो निगेटिव्ह आहे आला मला वाटतं तू तीच पॉझिटिव्ह दिसत नाही नक्की प्रेम आहे का लपड आहे काय आहे तुमच्या डोळ्याची गोटी काय उपयोग बेटी बेटी अरे बेटी हो डॅडी 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 तिने मला मारलं तुला मारलं निरुपमा काय तुला मारलं मीच मारलं तुने मारा अरे तुने मारा वो आपण ती गुण तुने दिली आणि वो गुण ए गंजा नको कुठे माझ्या लागतं सांगितलं ना तुमच्या हात काय सोडलेली केळी खायला गेलं का आणि तिथे बघून काही पदे असतात तिथे त्यांच्या विरुद्ध खंडणी होतेच होते तू नाही लावलं मी नाही लावलं मग असला तर या घराचा मालक आहे तो बाबा तो त्यावर यात नाही राहत तिथेच राहतो आपल्या घरात कशी इथं कशी म्हणजे पायाने यायची माणूस मला सांगत निरुपमा नाही
ते स्वतःला देवानंद समजतात. तुमचा मुलगा माझ्या मुलीला फूस लावतो. माझा मुलगा तुमच्या मुलीला फुस लावतो. अगं बाई, का रे माझ्या मुला यांच्या मुलीला फुस लावतो आणि फुस लावायला तुला हीच घुस मिळाली. डॅडी 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 मला भूत म्हणाली. का? तुला फूस म्हणाली? ठेव. आणि ते सुद्धा माझ्या मुलावर? नाही 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 घुस नाही मिळाली, चिचुंद्री मिळाली. सुंदरी म्हणाली. चिचुंद्री येतात या हे बायकांच्या तोंडी लागत नाही. मग तुमच्या बायकोच्या तोंडाला कोण लागतो? भांडणात म्हटलं मी. आहे रे, तीच माझ्या तोंडी लागते. म्हणूनच ही फाडकुदळ झाली आहे पहिला तुमच्या घरात. काय विसरू नको, भांडणात माझा दुसरा नंबर लागतो म्हटलं. हो का? पहिला नंबर कोणाचा? भांडणात हात नाही पकडत म्हटलं कुणी आपला. आणि माझा पाय. मग त्या हाताचा जरा चांगला उपयोग करा. आणि तुमच्या मुलाला सांगा. काय हो सारखं सारखं माझा मुलगा तुमच्या मुलीला खूप लावतो, याला पुरावा. याला पुरावा आणि याला जाळावा. काय त्याचे गणित होतं का? इथे आपला पावलं पावली अप्पा रंगतोय आणि तो निघाली याच्यासोबत काय जन्म संसार करायला. अहो पण डॅडी माझं प्रेम आहे त्याच्यावर. जर काहीतरी तुझ्यावर नाही रे, माझ्यावर. तू काय आपलं हे बरं मी काय म्हणते, तू माझा मुलगा तुमच्या मुलीला फूस लावतो याला पुरावा काय? आता आणखी पुरावा. अरे यारे सोड आणि माझ्या मुलीला गिफ्ट करून आणू. हो, माझी ही साडी हिला गिफ्ट म्हणून दिली का? व्हॅलेंटाईन डे होता. अगं बाई, अरे पण माझी जुनी साडी तुला म्हणून सांगते, भांडेवालीला द्यायला ठेवली होती. अरे बापरे, मी तर डब्बा पण घेणार होती. मोरू 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 तू मला तुझी साडी दिलीस. मग काय करू? खिशात नवीन साडी दिलीस. अरे खिशात पैसे नाही, कुठं जाऊन देऊ साडी? मला सांग, तुझ्यासोबत फिरायला जातो, पिक्चरला जातो, पैसे कुठून येतात रे? ही आणते यांच्या खिशातून. बापाचे पैसे चोरते. हो नाही. बघितलं बघितलं म्हणजे बघितलं याचं तुझ्यावरचं प्रेम. अरे याचं तुझ्यावर प्रेम नाही, याचं माझ्यावर प्रेम आहे. हे म्हणजे माझ्या पैशांवर प्रेम आहे. पैशावर कुणाचं प्रेम नाही, पैशावर कुणाचं प्रेम नाही. तुमचं प्रेम नाहीये पैशावर, माझं प्रेम नाहीये पैशावर. हा, जावई शोधता तेव्हा नोकरीवाला शोधता ना, गडगंज संपत्तीवाला शोधता ना, सून शोधता तेव्हा फुलपाता नाही, तिची नोकरी बघता. मग पैसाच गोड आहे ना सगळ्यांना. मोठे ठीक आहे मग तुमच्या मुलाला सांगा की हिचा लाख थोडा करून. अरे वाटते तेवढे पैसे देतो. बोला बोला. सोडला हा. पैसे बोल, किती देणार? आकडा बोला, किती पैसे दर? काढा काढा काढा, किती काढा? नाच काय सोडा. अगं माझं प्रेम आहे त्याच्यावर. प्रेम 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 असं काही नसतं. आणि तुझ्या तुला तो म्हणायला काय जातं तुझ्या बापाचं? किती देणार पैसे? बोला ना तुम्ही का वाढली? पैसा पैसा करताय. आमचे हे आले ना, हाड गोळा करायला लागतील तुमची. तुमच्या ह्यांना कोण घाबरतो? बघा बघा बाजी. आय मोरू मोरू आय मोरू मोरू. काय झालं? हे काय झालंय? मी ना माझ्या मित्राशी बोलत होते. ते
तुला मस्त जोडलंय मला नाही, माझ्या मित्राला जोडलं. काय काय तुझ्या मित्राला का जोडलं असेल? तू नको त्या पोझिशन मध्ये होतीस का? ए, पाहिजे त्याच पोझिशन. ते गप्पाच मारत होते. वगैरे तरी सुद्धा एका मित्राला जोडलं. का रे का मरू का जोडलं असेल? अरे मग त्यात त्या बिचाराला काय दोष? हो ना. बरोबर कारण आपल्याला काल काय बोलले मी बाहेरच्यांना मारणार नाही मी फक्त बाहेरच्यांनाच मारणार घरच्यांना मारणार म्हणून त्याला जोडलं हे बाहेरचे Who is this new guy? काय करताय यू करतोय तुम्हाला जमाना बदलला तुला सांगतो आधी बापाचे संस्कार मुलावर व्हायचे आता मुलाचे संस्कार बापावर होतात. म्हणजे 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 वागायचे पण नाही. तुला चांगल्या बोलण्यावर भांडणार आहे नाही मला समजा तू सांगायचं समजा कुठे तुला काही चांगलं गोड धोड करून खाऊ घातलं मग त्याच्याकडे करशील. तुम्ही सांगा बाबा आई शंभराचे खटिया खडी करतो याची काय खटिया करू शकतो एखादा उंदीर मध्ये मारला आयुष्यभर ठीक आहे पण बाबा, बाबा म्हणायचं नाही कोण बाबा बाबा अजिबात नाही डॅडी म्हणायचं डॅडी आता मी नका शिकांत बदलतो बरं, डॅड तर डॅड. पण प्रेमाप्रेमात फरक असतो ना, मग घ्या ना मला समजून. अगं बाई त्यांना काय कळणार आहे त्यांनी कधी केलंय का कुणावर प्रेम केलंच का बरं, मग हे दोन नमुने कसे काय राजमाता तुम्हाला सांगतो असं जर आम्ही प्रत्येक प्रेम करत राहिलो असतो ना तर असे जगात गल्लीत असंख्य नमुने तयार झाले मी प्रेम करतो ते फक्त माझ्या पत्नीवर माझ्या मुलांवर आणि जे बाहेर प्रेम करतो ते फक्त समाज हितासाठी करू सजनी तुझ्या बापाच्या धाकाना मी माझं टॅलेंट काढून ठेवलं होतं आणि माझं कॅरियर करणार आई तुम्ही कशी मी राखू तुमची मर्जी राखू
तुमची महाराजी सगळंच बदललं ना कोण नाही तेवढा या राजाने मला बर्बाद केलं इकडे जा रेल्वे स्टेशन आहे काही करायचं नाही अरे असा कोण बाप बनेल की आपल्या मुलांनी काही करायचं नाही बाप बोलताय ना अरे आपल्या मुलांनी घरात बसावं असं बाप म्हणणार आहे ना तू करणार बरं तू करणार करून करणार काय तू अरे काय करू शकतो काय तू अरे मुंबई तिकडे धंदा शिल्लक कुठे आहे अरे मला एक सांग सगळे धंदे त्या भैया लोकांनी घेतलेले आहे अरे मराठी माणसाला करायला एक तरी धंदा शिल्लक आहे का मुंबईमध्ये अरे मुंबईत पाण्याला भैया बिडीवाला भैया दूधवाला भैया पेट्रोलवाला भैया टॅक्सीवाला भैया अरे सगळे भैया लोक आहे अरे आंबेवाला सुद्धा भैया आहे आणि बघ भैया लोक आंबे विकायला आपल्या घरात येतात 450 रुपये डझनाचे आपल्या गाढवा ही आई आहे तुझी नाही कसली कडकडू आहे हो बस बस आता अजिबात येऊ नका नाही 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 एकदा होती तरी सुद्धा तुम्ही करता माझ्यासाठी नाही पार्ट्या एन्जॉय करतात ड्रिंक्स घेतात नाही म्हणून मी घेतो आणि मी सर्व्हिसला होतो त्यावेळेस निर्व्यसनी होतो सगळे मित्र मला म्हणायचे तू डबको काय तुमच्या तोंडावर म्हणायचे तोंडाला म्हणायची कुणाची हिंमत नव्हती कारण माझ्या छातीचा ठाक कसा होता मागून बोलायचे पाठीमागून काय चाललंय तुमचं मुली कशी मी हिला कॅटवॉक शिकवायला आले बाबा कुठे आहे बाबा त्या ऑटोवाल्याला मारताय भैया आहे ना तो त्याच्याकडे चिल्लर नव्हती त्यात तो सापडला भैया दो पटला मग मी पण जाते का तू भैया आहे नाही मग तू एक काम कर तुझा खोलीत जा आणि आवाज दिल्याशिवाय येऊ नको बाई हो आधीच घर डोकं आहे त्यांचं आता चुटकी बेटी भैया लोकांना मारायला गेलो त्याने ती पळलो बाबा मी कॅटवॉक करते ती कॅटवॉक करते काय बोलत आहे हे catwalk आहे. तेच ते catwalk करते डॅडी कधी चप्पल घालतोय कधी सॉक्स घालतोय इन्सर्ट असेल तर काय हा माझा अपमान आहे
बायकोला तरी घराच्या बाहेर काढेल नाही तर स्वतः तरी घराच्या बाहेर जाईल. हा म्हणून सांगतो हे थोडं घडू नये म्हणून मी काल एक निर्णय घेतला आणि तो तुझ्या आईला सांगितला. कोणता निर्णय? कसं आठवला? कालची उतरलेली नाही आहे अजून. तुला सांगतो प्रिया, कालची भाजी तुला सांगतो हा बघू हा तुझा सासरा आहे ना याला कायमचा आसरा समजू नको. आता राजमाता तुझं काय मत आहे? माझं काय जिथे तुम्ही असाल तिथेच मी राहणार. एवढं अरे माझ्या पोळ्यापेक्षाही मी भाग्यवान आहे. निदान माझ्यासोबत माझी बायको तरी आहे. पण एवढीच तुला नवरा म्हणते. बाबा उद्या मला माहित आहे अरे मी तुला ऐकते वेळी काही आंदोलन देऊ शकत नाही, गिफ्ट देऊ शकत नाही. तू एक काय कर, तू याला घेऊन जा. याला घेऊन जा. नाही बाबा, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. हा हा डॉन, अरे आमच्या घरात खाल्ल्या मिठाला हेच करून सांगणार रे. तुला एवढे शिव्या द्यायचे हे एवढे बडबड करायचे तरी सुद्धा तू आमच्या बरोबर राहणार. हो, त्या शिव्या देण्यात बडबडण्यात एक प्रकारचा ओलाव. वा क्या बात आहे, क्या बात आहे. आमचा डॉन सुद्धा साहित्यिक झाला. राजमाता तुझी प्रॉब्लेम विचारत गेला. आपल्याला काय विचारायचं? तुम्हाला सांगतो सर्वांना मी माझा हा देव कोणाला देणार नाही. नाही देव नाही द्यायचा, देव आपला. पाहिल्यात मंडळी, असे घरी वाटले जातात आणि असे घरी वाटले जाऊन माझी मी सुद्धा वाटला जातो आणि असा वाटला जाऊन माझी 33 कोटी रुपये झाले. हा माझा देव मी वाटणार नाही. हा माझा देव मी वाटणार नाही कारण तो माझा देव माझ्या पूर्वजांनी बनवलेला आहे. त्यावर माझा काही अधिकार नाही. बघू मला माहिती आहे की तुला भगवान श्रीकृष्णांची मूर्ती हवी आहे. काम कर, खूप मेहनत कर, खूप पैसा कमाव आणि म्हणजे तू एक तुझ्यासाठी कमी नसेल म्हणजे तेव्हाच तुला त्या मूर्तीची आणि हे काय बोल तुम्हा सगळ्या मुलांकडे बघून मला एका गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. नाट्य खतम झालं ना, आता आलो घरी. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. अशा व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू.